नमस्कार, मी अनुराधा सनगर, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। श्रद्धा अंधश्रद्धेवर आधारित प्रश्नमंजुषा व चमत्कारिक प्रात्यक्षिकांची चित्रफित करण्यात आली। मॅग्नम ओपस संस्थेच्या वतीने प्रश्न तुमचा उत्तर दाभोळकरांचे हा मुलाखतीचा कार्यक्रम करण्यात आला। यावेळी विनोद शिरसाट यांनी त्यांच्याशी संवाद साधला। अमित अभ्यंकर दिग्दर्शित चित्रफितीच्या पूर्वार्धात पाण्याने आग लावणे, पाण्याचा दिवा पेटवणे, रिकाम्या कमंडलूतून पाणी काढणे, पेटता कापूर खाणे, सुई जिभीत घालणे, हवेतून सोनसाखळी काढणे, खिळ्यावर झोपणे असे चमत्कार करून दाखवण्यात आले। या प्रात्यक्षिकांची चित्रफित यावेळी काढण्यात आली। श्रद्धा व अंधश्रद्धा या विषयावर राज्यभरातून आलेल्या निवडक प्रश्नांची उत्तरे दाभोळकरांनी दिली। ते म्हणाले, जगाचा एका वेगळ्या दृष्टीने अर्थ लावणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन। याचा इतिहास केवळ 400-500 वर्षापूर्वीचा असून धर्म परंपरेचा इतिहास 5000 वर्षापूर्वीचा आहे। तरीही सार्वत्रिकरित्या वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याचे आवाहन केले जाते। यामागे काही कारणे आहेत। प्रत्येक कार्याच्या मागे कारण असते। ते कारण माझ्या बुद्धीला समजू शकते। सत्याचा सातत्याने व अखंड शोध यात सुरू असतो। पूर्ण विराम नसतो। ज्ञानप्राप्तीचा हा खात्रीशीर मार्ग। मोबाईल टॉवर अधिकृत असताना सावधान राहा असा सल्ला स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींनी महापालिकेला दिला आहे। शहरातील बेकायदा मोबाईल टॉवर अधिकृत करून उत्पन्न मिळवण्याचा प्रस्ताव महापालिकेपुढे आहे। परंतु मोबाईल टॉवर अधिकृत करताना महापालिकेने इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट, ना हरकत प्रमाणपत्र, वायू व ध्वनीच्या प्रदूषणाची माहिती घ्यावी। शहरात अनधिकृत बांधकामाप्रमाणे बेकायदा मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत। महापालिकेने त्यावर कारवाई केली, परंतु काही टॉवरच्या कंपन्या न्यायालयात गेल्या होत्या। त्यावेळी महापालिकेने अंतिम निर्णय घेण्याविषयी न्यायालयाने सुचवले होते। त्यानुसार मोबाईल टॉवर अधिकृत करण्याचा प्रस्ताव आला आहे। मात्र या प्रस्तावाला मंजुरी देण्यापूर्वी केंद्र शासनाच्या टेलिकम्युनिकेशन विभागाचे प्रमाणपत्र, इमारतीचा स्ट्रक्चरल अहवाल, सर्व सदनिका धारकांचे ना हरकत प्रमाणपत्र व प्रदूषण पातळीचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे, असे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर व विश्वास सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले। माहेर सोडून सासरी आले। इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। दुष्काळग्रस्तांची घाणेरड्या शब्दात थट्टा करणाऱ्या अजित पवार यांच्या विरोधात शिवसैनिकांनी आंदोलन करून त्यांना प्रतिकात्मक शिवांबू पाजले। डेक्कन कॉर्नर येथील खंडूजी बाबा मंदिर चौकात शहर उपप्रमुख राजेंद्र शिंदे, प्रशांत बदे यांच्या नेतृत्वाखाली शहर उपप्रमुख सदानंद शेट्टी, विभाग प्रमुख विलास सोनवणे, बाळा ओसवाल, संजय मोरे, तम्मा विटकर, संतोष भूतकर, हुजूर इनामदार, नंदू घाटे, मकरंद पेटकर, अजित जाधव, मोहन परदेशी, महिला आघाडीच्या जयश्री भाणगे, विजया मोहिते, रुपाली परदेशी, सुदर्शना त्रिगुणाईत आदी या आंदोलनामध्ये सहभागी झाले। अजित पवार यांनी दुष्काळग्रस्तांचा अपमान केल्याने या विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना शिवांबू पाजा असा घणाघात केला। त्यानुसार शिवसैनिकांनी अजित पवार यांच्या विरोधात दुष्काळग्रस्तांचा अपमान करणाऱ्या अजित पवार यांचं करायचं काय, खाली डोकं वर पाय अशा घोषणांनी परिसर दणानून सोडला। त्याचवेळी एका बाटलीत शीतपेय आणून अजित पवार यांचा फोटो असलेल्या पोस्टरवर ते ओतून त्यांना प्रतिकात्मक शिवांबू पाजण्यात आले। महापालिकेच्या विकास आराखड्यात नवीन आरक्षणे टाकण्याचा आग्रह का, असा सवाल महापालिकेच्या आजी माजी नगरसेवकांनी केला। महापालिकेच्या 1987 विकास आराखड्यातील 47 आरक्षणांपैकी 21 आरक्षणे ताब्यात आली आहेत। त्यामुळे जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यातील निम्म्याहून अधिक आरक्षणे ताब्यात आली असताना नवीन आरक्षणे टाकण्याचा आग्रह पालिका का करते आहे, असा प्रश्न प्रशांत बदे, संजय बालगुडे, पुणे जनहित आघाडीचे उज्ज्वल केसकर, माजी विरोधी पक्षनेते सुहास कुलकर्णी, माजी स्थायी समिती अध्यक्ष शिवा मंत्री यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला। प्रशासनाने तयार केलेल्या 1987च्या विकास आराखड्यातील अनेक आरक्षणे 2012 पर्यंत ताब्यात घेता आलेली नाहीत। हरित पट्टा, महिला शुद्धीकरण प्रकल्प, डोबीघाट, ट्रक पार्किंग, रेल्वे यार्ड, कम्युनिटी हॉल, कमर्शियल कॉम्प्लेक्स, पोलीस चौकी यासह तब्बल 21 आरक्षणाच्या जागा ताब्यात आलेल्या नाहीत। या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे या आजी माजी नगरसेवकांनी सांगितले। यावेळी बोलताना माजी विरोधी पक्षनेते सुहास कुलकर्णी म्हणाले,
यंदाच्या दुष्काळाला राज्यकर्तेच जबाबदार आहेत अशी टीका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी केली. SM जोशी शिक्षण आणि आरोग्य निधीच्या वतीने हुशार आणि गरजू 25 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5,000 रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली. यावेळी डॉक्टर दाभोळकर बोलत होते. SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे विश्वस्त प्राध्यापक सुभाष वारे, निधीचे प्रमुख अभय जोशी, मुस्लिम सत्यशोधक समाजाचे शमसुद्दीन तांबोळी, सलीम शेख, राहुल भोसले आदी उपस्थित होते. डॉक्टर दाभोळकर म्हणाले, लोकांना पाणी मिळत नाही हे मागच्या जन्मीचे पाप नसून तो व्यवस्थेचा दोष आहे. इस्रायल देशात 6 इंच पाऊस पडतो तरी देखील तेथे शेती पिकते, मात्र महाराष्ट्रात अतिदुष्काळी तालुक्यात 12 इंच पाऊस पडून देखील दुष्काळ निर्माण होतो. याला राज्यकर्ते जबाबदार आहेत. राज्यकर्त्यांनी जनतेला योग्य विचार आणि दृष्टिकोन देणे महत्त्वाचे आहे. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. समाजातील अतिउपेक्षितांना आरक्षण देण्याची भूमिका घ्यावी लागेल असे प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केले. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी सफाई कामगार सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेहतर वाल्मिकी समाज व सफाई कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पवार बोलत होते. या प्रसंगी पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे, महापौर वैशाली बणकर, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, संघटनेचे अध्यक्ष वासुदेवराव चांगरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पवार म्हणाले, बिहारमध्ये याच धर्तीवर अतिमागासवर्गीयांना आरक्षण देण्यात आले आहे. राज्याचा मुख्यमंत्री असताना मी अन्य मागासवर्ग प्रवर्गाबाबत असे धोरण मंजूर केले होते. सफाई कामगारांना ठेकेदारी पद्धतीने नियुक्त करण्याचे धोरण बदलावे, त्यांच्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशा मागण्यांचाही विचार करण्याची गरज असून राष्ट्रवादी काँग्रेस याबाबत आग्रह राहील असे पवार यांनी स्पष्ट केले. मेहतर समाज उपेक्षित आणि दुबळा असला तरी सामुदायिक शक्ती, संघटना आणि ऐक्याच्या बळावर समाजाची प्रगती होऊ शकते. अशा समाजाच्या यातना तीव्र असतात. या समाजातील केवळ 1 ते 1.5% विद्यार्थी महाविद्यालयीन किंवा पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकतात. यावरून समाजाची स्थिती लक्षात येते. एवढे कष्ट आणि त्यामागची भूमिका घेणाऱ्या समाजाला किमान सन्मान तरी मिळावा अशी अपेक्षा ठेवण्यात काय वावगे आहे असा सवाल त्यांनी केला. पिचड म्हणाले की आपली लढाई चातुर्वर्ण्याविरोधात आहे. ढोबळे यांनी सफाई कामगारांच्या विविध मागण्या तातडीने मंजूर करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. दर 10 वर्षांनी आरक्षणाच्या धोरणाची समीक्षा करण्याची तरतूद असतानाही तशी कृती होत नसल्याचे मेहतर समाजावर अन्याय होत आहे. यावेळी सुधाकर पन्नीकर यांनी पक्षात प्रवेश केला. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध रंगी साखरगाठ्या आणि रेडीमेड गुळांनी बाजारपेठ सजली आहे. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी उभारण्यात येणाऱ्या गुढीला सजवण्यासाठी लागणाऱ्या गोड साखरगाठ्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. त्याचबरोबर रेडीमेड गुढ्याही बाजारपेठेत आल्या आहेत. व्यापाऱ्यांनी LBT विरोधातील बंद 2 दिवस स्थगित केल्याने नागरिकांची पाडव्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गजबज सुरू झाली आहे. मराठी नववर्षाचे स्वागत गुढी उभारून करण्यात येते. गुढीपाडव्याला फुलांच्या माळेने गुढी सजवली जाते. त्याचबरोबर त्यास विविध रंगी साखरगाठींची गोड जोडी दिली जाते. विविध आकारांमधील आणि रंगीत साखरगाठी बाजारात उपलब्ध आहेत. मोठ्या गुढ्यांची किंमत 100 पासून ते 200 ते 300 रुपयांपर्यंत आहे. लहान गुढ्या 30 ते 40 रुपयांपर्यंत बाजारात मिळते. त्याचप्रमाणे लहान, मोठ्या, मध्यम आकाराच्या गुढ्या तसेच शुभलाभ, ओम, छोटे आरसे, कुंदन, टिकल्या चिटकवलेल्या साखर गुढ्या बाजारात उपलब्ध आहेत. या साखरगाठ्या बनवण्यासाठी कारागिरांची लगबग मोठ्या प्रमाणावर दिसून येते. मोठ्या कढईमध्ये साखर उकळवून त्याचा पाक तयार केला जातो. तो पाक वेगवेगळ्या साच्यांमध्ये भरून या गुढ्या तयार केल्या जातात. विशेष करून गाड्यांसाठी 20 ते 25 किलोच्या गुढ्या बनवल्या जातात. दुष्काळामुळे साखर महाग झाल्याने यंदाच्या वर्षी गुढ्यांची किमती वाढवण्यात आल्या आहेत. यावेळी बोलताना महेश डेंबे म्हणाले, माझं नाव महेश प्रभाकर डेंबे. मी गेले 30 वर्ष इथं राहतो कसबापेठमध्ये, सचुरियास कसबापेठमध्ये. आमचा हा आजोबांपासूनचा व्यवसाय आहे गुढीपाडव्याच्या गाठी तयार करण्याचा. आणि हे आम्ही कित्येक वर्ष म्हणजे आमच्या आजोबांपासून हे परंपरा चालू आहे आमची गाठी बनवण्याची. LBTमुळे आम्हाला खूप त्रास झालेला आहे. आमच्या धंद्यावरती 6-7 दिवस खूप परिणाम झालेला आहे, मोठा परिणाम धंद्यामध्ये. आता आम्ही यावर्षी नवीन एक सुरुवात केलेली आहे गाठ्यांमध्ये, नाही का. तुम्ही आतमध्ये बघितलं असाल. नंतर नारळ, जावयांना नारळ देण्यासाठी लहान मुलांना कंगन तयार केलेले आहेत. नंतर मोठमोठ्या गाठ्या तयार केलेल्या आहेत. 5 किलोपर्यंत सर्वात मोठी गाठी तयार केलेली आहे आम्ही. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे
140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर गोवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.